नमस्कार, जय शिवराय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी पूजा चव्हाण आपल्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांचा बहुमताने विजय। उरण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चा आज निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीच्या भावनाताई घाणेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या शोभा कोळी यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवला आहे। भावनाताई घाणेकर यांना 9210 मते मिळाली तर शोभा कोळी यांना 7740 मतांवर समाधान मानावे लागले आहे। भावनाताई घाणेकर यांनी 1470 मतांच्या फरकाने विजयी संपादन केला आहे। आज यश मिळते, काय पहिली प्रतिक्रिया, काय भावना व्यक्त करते? खरं तर उरणच्या नगराध्यक्ष पदाचं स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं, परंतु नगराध्यक्ष पदाला महिला आरक्षण पडल्याच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने मला उभं राहा म्हणून सांगितल्याच्या नंतर मी उभी राहिलेली आहे आणि लोकांनी इतका प्रतिसाद दिला। कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाचे धुवून काम केलं आणि जनतेचा आशीर्वाद, सगळ्या कुटुंबाचा आशीर्वाद, सगळ्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय झालेला आहे। कशा प्रकारचा संघर्ष होता, काय आव्हानं होती या मतात? आव्हानं होती, पैसा विरुद्ध जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई होती। साहजिकच धनशक्तीच्या विरोधामध्ये आता जनशक्ती निवडून आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। या निवडणुकीनंतर महापालिकांच्या देखील निवडणुका होत्या, मनोहर भोईरांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। असंच महाविकास आघाडीला यश राहण्यासाठी काय? सगळेजण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळं खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी होण्याच्या आधी उरण पनवेलला आमची महाविकास आघाडी झालेली होती आणि आज खरं तर दणदणीत विजय महाविकास आघाडीचा झाला। तसंच नगरसेवक पदाच्या निवडीत भाजपाने वर्चस्व सिद्ध केले असून 12 उमेदवारांचा विजय झालेला आहे तर महाविकास आघाडीचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत। यामुळे नगर परिषदेच्या सभागृहात सत्ता स्थापन करताना दोन्ही बाजूंनी कसरत पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा जय शिवराय न्यूज आणि दाबा बेल आयकॉन।